मी शिवशंकर तिरगुळे, टाइम्स ऑफ गावदर्शन, अंदूर. आपण या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभा आहोत. खरीप पिकातील सोयाबीन हे पीक पूर्ण पाण्याने कुजून गेलेलं या ठिकाणी आपल्याला निदर्शनास येते. सगळ्या जागेवर कुजून गेल्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहे. शेंगा सगळ्या या होप झालेल्या दिसत आहेत. शेतकऱ्याच्या ज्या आशा असतात त्याच याच खरीप पिकावर असतात. या संदर्भात ज्या विमा कंपनीने जे काढणी पश्चात जो विमा मंजूर केलेला आहे तो विमा पिकाचं जिथे जर या ठिकाणी अशा पद्धतीने नुकसान होत असेल तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार कशी असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उपस्थित झाला आहे. आपण या शेतातील मालकाशी याविषयी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? धनराज प्रभाकर कुताडे. सोयाबीन किती आहे? मग सोयाबीन आहे 10 एकर. काय सध्या शेतामधली परिस्थिती आता? काय राहिलं नाही, सगळं पावसानं सगळं वाया गेलेलं आहे. हो काही पाणी आणि ही एवढं. आणि तुम्ही विमा कंपनीचे अधिकारी जे सांगतात की कापणी पश्चात जो मिळेल विमा त्याला काढायलाच काय राहिलं नाही, तर कापणी पश्चात काढून ही दाखवणार तरी काय? कुठले अधिकारी आले नाहीत, कुठले हे आले नाही तिथं बघायला, काय नाही. सगळं पाण्यात सगळंच वाया गेलेलं आहे. सततचा पाऊस त्याच्यामुळे काही शिल्लक राहिलं नाही. सोयाबीन असं झालेलं आहे सगळं. या ठिकाणी अंदूर परिसरातील काही शेतकऱ्याशी संवाद साधणार आहोत. आता आपण फुलवाडी शिवारामध्ये आलेला तेथील शेतकरी त्यांच्याशी आपण चर्चा करणार. काय तुमचं नाव? महादेव नागनाथ कावळे. तुमच्या शेतामध्ये काय आहे? शेतामध्ये काय सोयाबीन आहे, सगळं वाटोळ होऊन गेलं, सगळं चवळ लागले, पाणी शेतात सध्या आता पाणी. काय तुमची शासनाकडे काय अपेक्षा आहे? आम्हाला काय अपेक्षा म्हणजे काहीतरी आम्हाला तर नुकसान झालं तर त्याचं काहीतरी द्यावं लागलं आम्हाला. मग आम्हाला काहीतरी पीक नुकसानी काहीतरी द्यावं लागते, अनुदान काहीतरी शेतकऱ्याकडून जाहीर केले की आता जाहीर केलं की शासनाने आता जाहीर केले. बरोबर आहे, पण देणं भाग आहे ना, आता द्यावं लागलं आम्हाला. काय म्हणजे तुमचं म्हणणं आहे की डायरेक्ट खात्यावर जमा करावं? हा, खात्यावर जमा करावं. पंचनामे वगैरे न करता पंचनामे आता एवढं सगळं करण्यापेक्षा, खर्च करण्यापेक्षा न का करता खात्यावर जमा. पाऊस त्यांच्या ह्याच्यावर पर्जन्य. अजून या ठिकाणी दुसरे एक शेतकरी आहेत, आपण त्यांचे नाव? दिलकंठ रामचंद्र गुगरे. तुमच्या शेतामध्ये काय? सोयाबीन आहे, पाण्यात आहे सगळं साहेब. हा. पाणी आहे सगळं, काहीच नाही, सगळं पाणी लागून गेले. हा. काहीच नाही. आता सध्या अनुदान त्यांनी द्यावं लागेल, खात्यावर पैसे टाकावं लागेल आम्हाला. त्याचं तसं विमा नको, काय नको, खात्यावर पैसे टाकावं लागेल. ज्याचा आहे त्याला द्यावं लागेल. विमा तुम्ही भरला का नाही? भरलंय विमा, पण देत नाही ती विमा त्यांनी. देत नाही ती विमा, देत नाही ती. भरलंय मग भरलंय सगळं 1000-1200 रुपये भरले विमा, देत नाहीत त्यांनी. काय करणार सांगा? गेल्या वर्षी तुम्हाला विमा मिळाला नाही? मिळालं नाही. कोणाला मिळाले. खडी असलं तरी बी पाण्यात सगळं वाहून गेलं तरी बी दिलं नाही ते. काय करणार सांगा? म्हणजे सरसगट त्यांना अनुदान सगळ्याला द्यावं, माझं म्हणणं आहे बघा. लोकाला मास्तर लोकाला पगारी दाबून देते ती, आम्हाला गरीबाला शेतकऱ्याला मारते ती. हे असं आहे का न्याय सांगा बरं? मग सरसगट आम्हाला अनुदान द्या, आम्ही का बसू? आता एवढं गुडगाड्या पाण्यात काय करणार आम्ही सांगा बरं? फळ नाही, काय नाही. बघा की तुम्ही, फळ आहे का बघा, इथं आहे का फळ? हाय फळ? सांगा, तुम्हीच सांगा. आम्ही का लबाड बोलतो का? पाण्यात तुम्ही आता गुडगावडं पाणी आमच्यात शेतात, आम्ही खावा काय आणि जगाव कसं सांगा आम्ही? मग या ठिकाणी आपण शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. शेतकऱ्यांचा आक्रोश या ठिकाणी दिसत आहे. कारण मे महिन्यापासून अंदूर परिसरामध्ये सतत पाऊस पडत असून पावसामुळे शेताला तलावाचे स्वरूप आलेले आहे. शेतामधून नदी वाहते का काय असं चित्र सध्या या ठिकाणी दिसत आहे. पण अंदूर परिसरामध्ये काही शेतकऱ्याशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत. शेतामधील परिस्थिती सध्या काय आहे ते त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांना जे हे मदत जाहीर केली सरकारनं, ते जरा तातडीने लवकरात लवकर जे उत्पन्न आहे ते उत्पन्न काय तर घेता येईल, काय करता येईल, त्याच्यामुळे सरकारनं तातडीनं लवकरात लवकर मदत द्यावी ही आमची अपेक्षा. किती सोयाबीन किती होतं? आमचं 3 एकर. त्याच्यामध्ये काय हाताला लागायसारखं काय आहे? काय हाताला लागायसारखं नाही. ही काय पोझिशन अशी जायचं, पाणी उभारलेलं आहे सगळं, काय नाही. शेंगा गळून गेली त्या.
म्हणजे उत्पन्न झिरो हे आता तुम्ही शासकीय मदत काय मिळेल याच्याकडे तुम्ही लक्ष देऊन आहात. हा मग ते तर मदत मिळाल्याशिवाय काय होत नाही तर मग शेती पडीक पडल कुठं तर जावं लागलं बाहेर देशात पुणे मुंबईला जावं लागलं शेत सोडून. आपण या ठिकाणी शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. शेतकऱ्यांनी या ठिकाणी सांगितले की खरीप उत्पादन 25% ही मिळेल अशी अपेक्षा नाही आहे. सर्व पीक हे या ठिकाणी शेतामध्ये उभा टाकलेला आहे. या ठिकाणी आता दुसरे शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. त्यांच्या शेतातील पीक कसे आहे. नमस्कार, तुमचं नाव काय. इम्रान चांद शेख. सध्या काय आहे तुमच्या शेतामध्ये, काय आहे सोयाबीन. कसं आहे, काय आहे? सोयाबीन काय असं पाणी लागून गेले, पाणी लागले असं पाणीचा सतत पाऊस आहे. हा. पावसामुळे पाणी उभारले. पाण्यामुळे सुद्धा गेली शेंगा बिंगा नाही करून शेंगा करून चालले. जागेवर कुजून गेले, जाग्यावर कुजले काय 4 दिन शेंगा नाही त्यांना. उत्पन्न काहीच नाही करत. उत्पन्न झिरो आहे. काय तुमची अपेक्षा काय आहे? अपेक्षा का तातडीने सरकार म्हणून हे काय अनुदान ही मंजुरी करावं द्यावं म्हणून हे आमची अपेक्षा नाही. तर मग शेवटी रोजगार हमी करतो का देशाला जावं खायला. पंचनामे चालू आहेत की सध्या? पंचनामे आमच्याकडे कोण पंचनाम्याला आलेले. पंचनामे करावं का सरसकट मदत द्यावं? सर सगळं मदत दिली तर बरी आहे. हा. तातडीने मदत द्यावी आणि अकाउंटला जमा करायला लवकर देतो जाहीर करून डिक्लेअर करून कामाचं आश्वासन देऊ नका. शेतकरी या ठिकाणी म्हणत आहेत की आश्वासन न देता शेतातील परिस्थिती पाहून सरसकट मदत जाहीर करावी अशी शेतकऱ्यांची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त होत आहे. खरोखरच या ठिकाणी आपण पाहतो पीक पूर्णतः वाढ फुटलेली आहे आणि पिकाला कसल्या जे फळधारणा आहे ते कुठेतरी 1-2 शेंगा दिसत आहेत. यामुळे हा शेतकरी पूर्णतः हतबल झाल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. खरंच शासनाने शेतकऱ्याची हे हाक जाणून घेऊन त्यांना मदत जाहीर करावी अशी शेतकऱ्याकडून मागणी होत आहे. धन्यवाद.